टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या धुळे सोलापूर महामार्गावरील बीडच्या मांजर सुंबा घाटामध्ये आहोत आणि या घाटामध्ये गेल्या 3 वर्षात अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत। सध्या जर या घाटातील परिस्थिती पाहिली तर अतिशय गंभीर बनलेली आहे। या ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड पडलेले आहेत आणि दुचाकीची जी लेन आहे त्या दुचाकीच्या लेन मध्ये मोठ्या प्रमाणात दगड असल्याने या ठिकाणाहून ज्या दुचाकी जातात त्या या दुचाकीच्या लेन मधून न जाता 4 चाकी आणि जड वाहतुकीच्या लेन मधून जातात आणि यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडतात। तर सध्या या ठिकाणचा जो घाट बनवण्यात आलेला आहे, जो भाग कोरण्यात आलेला होता तो चुकीच्या पद्धतीने कोरण्यात आलेला होता आणि मध्य भागाचा हा कोरलेला भाग समोर आल्याने या ठिकाणचे दगड थेट रस्त्यावर कोसळत होते। यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी NHAI ने सुद्धा याची दखल घेत या ठिकाणी सुरक्षा जाळी बसवण्यात आलेली आहे। मात्र या जाळीतून सुद्धा सध्या जर पाहिलं तर अनेक मोठमोठे दगड जी सांद तयार झालेले आहे त्या सांदीतून खाली येतात आणि थेट रस्त्यावरती पडतात। यामुळे पुढे देखील मोठ्या प्रमाणात अपघात घडण्याची शक्यता आहे। सध्या अनेक ठिकाणी अशा प्रकारचे दगड या सुरक्षा जाळीतून खाली येताना दिसत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे दरड कोसळलेली असेल किंवा जे दगड कोसळलेले आहेत त्याचे ढीग सुद्धा पाहायला मिळतात। यामुळे या ठिकाणी आता तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे, अन्यथा या ठिकाणी अपघात घडून मृत्यूचा सापळा बनण्याची शक्यता। हा संपूर्ण परिसर जर पाहिला, या ठिकाणची जर अपघाताची संख्या पाहिली तर हा संपूर्ण भाग जो आहे, जो परिसर आहे हा ब्लॅक स्पॉट देखील होण्याची शक्यता आहे। मात्र आता यामध्ये नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।